रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या ह्या अत्यंत मंगलमय, पवित्र आणि पावन क्षणी आपण सर्वजण एका अलौकिक आणि भावपूर्ण प्रवासाला निघणार आहोत. ही कोणतीही सामान्य किंवा साधीसुधी कथा नाही, तर साक्षात भगवान शिवांच्या अंशातून प्रकट झालेल्या अतुलनीय शक्ती, अखंड भक्ती आणि निस्वार्थ सेवा भावाचे प्रतीक असलेल्या प्रभू हनुमानांच्या जन्माची ही दिव्य गाथा आहे. संकटमोचन रामभक्त बजरंगबली हनुमानांच्या जन्माची म्हणजेच हनुमान जयंतीची ही अत्यंत रसाळ, दिव्य आणि अंतःकरणाला भिडणारी कथा आज आपण श्रवण करणार आहोत. असे मानले जाते की जो कोणीही हनुमान जन्माची कथा अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि एकाग्र अंतःकरणाने ऐकतो, त्यांच्या जीवनातील सर्व दुःखाचा आणि पापाचा नाश होतो. कथा ऐकताना तुमच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल, मनात अपार धैर्य आणि आत्मविश्वास जागृत होईल आणि हनुमानांच्या अद्भुत शक्तीचा अनुभूती तुम्हाला प्रत्येक क्षणी जाणवेल. असे मानले जाते की जिथे हनुमानांचं स्मरण होते तिथे संकटाचा नाश होतो आणि सकारात्मक शक्तीचा वास होतो. कथा सुरू करण्याआधी मंडळी एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान किंवा जय श्रीराम नक्की लिहा. चला तर मग सर्वांच्या लाडक्या संकटमोचन प्रभू हनुमानाच्या जन्माची ही दिव्य कथा सुरू करूया. मंडळी, हनुमानाच्या जन्माची ही अद्भुत कथा सुरू होते. ही स्वर्गलोकांपासून. स्वर्गात एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि चपळ अप्सरा होती. तिचं नाव होतं पुंजकस्थला. पुंजकस्थला ही केवळ सुंदर नव्हती, तर तिचं सौंदर्य अलौकिक होतं. तिचा तेजस्वी चेहरा, चंचल डोळे आणि तिच्या हालचालीमध्ये एक विलक्षण लय होती. तिचं नृत्य आणि गायन इतकं अप्रतिम होतं की जेव्हा ती इंद्रांच्या दरबारात सादरीकरण करायची तेव्हा संपूर्ण स्वर्गलोक मंत्रमुग्ध होऊन जायचा. देवगंधर्वही तिच्या कलेत तल्लीन होत आणि दरबारात एक दिव्य आनंद पसरायचा. ही केवळ रूपानेच मोहक नव्हती, तर तिचा स्वभावही अगदी लहान मुलासारखा निरागस आणि खट्याळ होता. ती सतत हसत खेळत राहायची. देवांच्या दरबारात नृत्य करणे आणि आपल्या चंचल स्वभावाने सर्वांना आनंदित ठेवणे हेच तिचं जीवन होतं. पण मंडळी, कधीकधी हाच खट्याळपणा मर्यादा ओलांडतो. एक दिवस महान तपस्वी आणि प्रचंड तेजस्वी असे महर्षी अंगिरा गहन ध्यानात लीन होते. त्यांच्या तपश्चर्याचा तेज इतका प्रखर होता की देवतांनाही त्यांचा आदर वाटत होता. तेव्हा पुंजकस्थला त्या वनातून जात होती. तिचा खोडकर स्वभावाने तिने त्या ऋषींच्या ध्यानात विघ्न आणण्याचा विचार केला. कधी ती त्यांच्यासमोर हसत होती, कधी विचित्र हालचाली करीत होती. काही वेळाने त्या ऋषींचे ध्यान भंग झाले. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या तेजस्वी दृष्टीसमोर पुंजकस्थला उभी होती. क्षणात त्यांच्या मुखावर राग उमटला. ते म्हणाले, हे चंचल अप्सरे, तू तुझ्या सौंदर्याचा आणि स्वभावाचा गर्व करून माझ्या तपश्चर्येत विघ्न आणलंस. म्हणून मी तुला शाप देतो की तू पृथ्वीवर वानर रूपात जन्म घेशील. हा शाप ऐकताच पुंजकस्थला घाबरली. तिचे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती नम्रतेने ऋषींच्या चरणी नतमस्तक झाली आणि म्हणाली, हे महर्षी, माझ्याकडून मोठी चूक झाली, पण कृपा करून मला या शापातून मुक्त होण्याचा काही उपाय सांगा. ऋषींचा राग थोडा शांत झाला. ते म्हणाले, तुझा उद्धार होईल, पण त्यासाठी तुला पृथ्वीवर कठोर तप करावा लागेल. जेव्हा तू भगवान शिवांच्या अंशाला पुत्र रूपाने जन्म देशील तेव्हाच तुला या शापातून मुक्ती मिळेल. इतकं सांगून ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. पुंजकस्थला शांत झाली. तिने ऋषींच्या चरणाचा स्पर्श केला. आता तिच्या मनात भीती नव्हती. तिने ऋषींना शेवटचा प्रणाम केला आणि ढगाच्या आत लुप्त झाली. तिचा आत्मा पृथ्वीकडे झेपावला, जिथे एक नवीन युगाची, एक नवीन अवताराची नांदी होणार होती. मंडळी, महर्षी अंगिराच्या शापानुसार स्वर्गातील अप्सरा पुंजकस्थला पृथ्वीवर जन्माला आली. तिने सुमेरू पर्वताच्या पवित्र प्रदेशात वानरराज कुंजर यांच्या पोटी जन्म घेतला आणि तिचं नाव ठेवण्यात आलं अंजना. लहानपणापासूनच अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होती, पण त्याहूनही तिचं मन निर्मळ आणि पवित्र होतं. काळ पुढे सरकत गेला आणि अंजना मोठी झाली. तेव्हा तिचा विवाह सुमेरू पर्वतावर राज्य करणाऱ्या पराक्रमी आणि शूर
वानरराज केसरी यांच्याशी झाला. वानरराज केसरी हे अत्यंत बलवान, धैर्यवान आणि धर्मनिष्ठ होते. ते सुमेरू पर्वतावर आपल्या प्रजेसोबत न्यायाने आणि शौर्याने राज्य करत होते. मंडळी, अंजना आणि केशरी यांचा विवाह अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला आणि त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. दोघेही एकमेकावर अत्यंत प्रेम करत होते आणि त्यांच्या आयुष्यात कोणतीही कमी नव्हती. पण काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या विवाहाला अनेक वर्षे उलटली गेली तरीही त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. मंडळी, ही एकच गोष्ट त्यांच्या मनात सतत खटकत होती. अंजना आणि केशरी दोघेही आतून थोडे निराश होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असला तरी मनात एक वेदना दडलेली होती. ते नेहमी ईश्वराकडे प्रार्थना करत होते की त्यांच्या जीवनात ही एक दिव्य पुत्राचं आगमन व्हावं. त्यांच्या त्याच काळात पृथ्वीवर आणि स्वर्गलोकात एक भयंकर संकट निर्माण झालं होतं. तोच त्रेतायुगाचा काळ होता, जेव्हा लंकेचा सुवर्णमय महाल आकाशाला भिळाला होता आणि त्या भव्य सिंहासनावर विराजमान होता राक्षसाचा सम्राट रावण. तो केवळ साधा असुर नव्हता, तो महापंडित होता, वेदांचा ज्ञाता होता आणि भगवान शिवांचा अन्य भक्त होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतः ब्रह्मदेवांकडून एक महान वरदान प्राप्त केलं होतं. पण म्हणतात ना, जिथे ज्ञान असतं तिथं नम्रता असायला हवी. पण रावणाच्या बाबतीत अगदी उलटं घडलं. ज्ञान आणि शक्तीसोबत त्याच्या हृदयात अहंकाराचं विष पसरवत होतं. हळूहळू त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ समजायला सुरुवात केली. तो हे विसरून गेला की त्याची प्रत्येक शक्ती ही भगवान शिवांच्या कृपेने मिळालेली आहे. देवराज इंद्राच्या सिंहासनी त्याच्या भीतीने थरथरू लागला. त्याने इंद्राचा पराभव करून त्याच्या साम्राज्याची पायाभरणी हादरवली. धनाचे देव कुबेर यांना हिरावून त्यांच्या अमूल्य पुष्पक विमानही त्यांनी हिसकावून घेतलं. समुद्राचे देव वरुण यांच्याशीही त्यांनी संघर्ष केला आणि जलावर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निदेवतांनाही त्याने धमकावलं की मी जेव्हा हवं तेव्हा तुला प्रज्वलित करीन, हवं तेव्हा विझवीन. पृथ्वीवर त्याचा अत्याचार आणखी भयानक होत होता. तो निष्पाप राजांना हरवून त्यांची राज्ये हिसकावून घेत होता. ऋषीमुनी जेव्हा यज्ञ करत तेव्हा रावण किंवा त्याचे राक्षस यत्नात अडथळे निर्माण करायचे. धर्म आणि न्यायाने जगणाऱ्या साध्या लोकांवर तो निर्दयीपणे अत्याचार करत होता. अशा प्रकारे रावणाचा अहंकार तिन्ही लोकांमध्ये भय आणि अराजकता पसरवत होता. देव, मनुष्य आणि ऋषी सर्वजण त्याच्या भीतीने थरथरत होते. पण रावण हे विसरला होता की प्रत्येक अहंकारी व्यक्तीचा अंत निश्चित असतो. स्वर्गलोकात जिथे सर्वत्र सुवर्ण आणि रत्नाची प्रभा होती, तिथे सर्व देव चिंतेत आणि भयभीत अवस्थेत एकत्र जमले होते. देवतांच्या आवाजात स्पष्टता भीती जाणवत होती. यामध्येच रावणाचा अहंकार होत होता. त्याग आणि भक्तीचा सागर असेल, फक्त तीच या दिव्य वीराला जन्म देऊ शकेल. हे ऐकून सर्व देवतांच्या मनात एकच प्रश्न आला, कोण असेल भाग्यवान? तर पौर्णिमेची ती पवित्र रात्र, प्रांतकाळाचा तो दिव्य क्षण, अंजना पर्वतावरील त्या गुहेत हाच तो क्षण होता जेव्हा जगाला त्यांच्या सर्वात महान भक्त आणि योद्धा मिळणार होता. जसं सूर्योदयापूर्वी आकाशात ललिमा पसरली, तसंच अंजनाला प्रसव वेदना सुरू झाल्या आणि दिव्य क्षणी हनुमानांचा जन्म झाला. आकाशात ग्रह नक्षत्र शुभ स्थितीत आले, सूर्य तेजस्वी चमकू लागला, चंद्र दिवसाही दिसू लागला. तर मंडळी, अशा प्रकारे हनुमानांची ही अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. आजही जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमानांची उपस्थिती असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम आणि जय हनुमान लिहायला विसरू नका. धन्यवाद.